2020 ची गोष्ट. ऑक्टोबर 1 ते 9 पर्यंत पीसीएम आणि पीसीबी ची परीक्षा झाली. निकाल लगेच नोव्हेंबर 2020 ला लागला. पुढच्याच वर्षी 2021 ला घडलं काय? सप्टेंबर 20 ऑक्टोबर 1 ला परीक्षा झाली पीसीएम आणि पीसीबी ची आणि निकाल ऑक्टोबर 28 च्या आतच लावून टाकला. त्याच्यानंतर 2022 ची गोष्ट. 5 ते 11 ऑगस्ट पर्यंत पीसीएम ची शिफ्ट झाली आणि 12 ते 20 पर्यंत ऑगस्ट मध्ये पीसीबी ची शिफ्ट झाली आणि निकाल सप्टेंबर मध्ये लागले. म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये लागले एका महिन्यात. त्याच्याच पुढे 2023 ला 9 ते 14 जवळपास 9 ते 20 मे पर्यंत परीक्षा चालल्या पीसीएम आणि पीसीबीच्या आणि निकाल जून मध्ये लागला. जवळपास 12 जूनला लागला. 2024 ला गंमत काय झाली? पुन्हा 9 मे ते 20 मे ला परीक्षा झाल्या आणि निकाल 16 जूनला लागला. म्हणजे जर का मागच्या वर्षींचा मी ट्रेंड बघितला तर मागच्या 5 वर्षांमध्ये 1 महिन्यानंतर लगेच निकाल लागला आणि निकालाची वेळ ही जवळपास साधारणतः आपल्याला संध्याकाळी बघायला मिळाली. मुलांनो बाळांनो एकच सांगणार, संध्याकाळी 6 वाजता अनेक वेळेस निकाल आपल्याला बघायला मिळाला. मग मनात एकच प्रश्न येतोय की सर आमचा निकाल कधी लागला? बाळांनो मी सांगतोय की जवळपास 15 जूनच्या आधीपर्यंत तुमचा निकाल लागून जाणार आणि वेळ ही लक्षात ठेवायची बरं का. संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान अनेक वेळेस निकाल लागलेला आहे, परंतु ह्या वेळेस काही सांगता येत नाही कारण की यंदा पुन्हा नव्याने पण पेपर झाला होता ना. ते मागची गंमत तुम्हाला माहितीच असेल. मग आता इथे लक्षात काय ठेवायचंय की निकाल लागल्यानंतर आहे ना कॉलेजची जी प्रोसेस असते ना ती फार जास्त महत्वाची असते आणि त्याच्यासाठी ना काही मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात की कुठल्या राऊंडला आम्ही कुठलं कॉलेज टाकायचं अथवा आपल्याला फी किती लागणार, कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार. या प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर मिळणार आहे बरं का. इथे एकच लक्षात ठेवायचंय की तुम्हाला कुठल्या विषयावर एखादा तुम्हाला माहिती हवी तेवढी फक्त मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय किंवा काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असणार ना मग सर नेहमी तुमच्यासाठी आहेत. साधा सरळ कमेंट्स करायचे, 2 मिनिटात उत्तर मिळणार. ठीक आहे, एवढंच मला सांगायचं होतं. जास्त वेळ काही घेत नाही. लक्षात ठेवा कॉलेजची प्रोसेस फार महत्वाची असते. तिथं गडबड झाली म्हणजे कॉलेज काय मिळत नाही व्यवस्थित, आधीच सांगतोय. बाकी सर्व तुमच्या हातात आहे. ठीक आहे, आता एकच सांगणार, नेहमी सतर्क राहा आपल्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित रेडी करून ठेवा. एक गंमत तुम्हाला मी सांगणारच नंतर काय घडली ती. आणि महत्वाचं म्हणजे एक व्हिडिओ मी तुम्हाला आणतोय बरं का त्या डॉक्युमेंटसाठी. मग पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा थोडी. एकच दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळणार. ठीक आहे, आपण इथं थांबूया. नमस्कार, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.